जन्मोत्सवाच्या दिवशी काय करायचं आणि काय करायचं नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं. या दिवशी तुम्ही हनुमानाचं ध्यान करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही फक्त शाकाहारी पदार्थांचा अवलंब करा. शक्यतो व्यसनं करूच नका. जर तुम्ही असं काही केलं तर हनुमानाची उपासना पूर्ण होणार नाही. हनुमानाच्या जर भंग झालेल्या मूर्ती असतील किंवा तसबिरी असतील तुमच्याकडे तर त्याची पूजा करू नका. ती मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करून आजच्याच दिवशी नवीन मूर्तीची स्थापना करा. हनुमानाची पूजा करताना पांढरे किंवा काळे कपडे घालून पूजा करू नका. त्याऐवजी तुम्ही लाल, भगवे किंवा पिवळे कपडे घाला. त्याचप्रमाणे हनुमानाची पाद्य सेवा करू नका, कारण तो स्वतःला रामाचा सेवक मानतो. पाद्यपूजा करायची असेल तर श्रीरामाच्या पादुकांची करा आणि हनुमानाची पूजा करून त्याला हरभरा डाळ, गूळ याशिवाय बुंदीचे लाडू तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. हनुमान बाल ब्रह्मचारी असल्यामुळे शक्यतो महिलांनी हनुमानाला दुरूनच नमस्कार